साहेब, आज नव्यानं एक तंत्र तयार होत आहे एआय म्हणून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पण मी इतकं सांगेन की आदिवासी इंटेलिजन्स ही फक्त जंगल, नद्या, पर्वत समजून घेण्यापुरतं नाही आहे. आदिवासींची बुद्धिमत्ता इथपर्यंत समजून घेण्यापुरती नाही आहे, तर खरं ते जीवन समजून घेण्याची प्राचीन ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे. या जगात आर्टिफिशियल वेगानं होत आहे, परंतु हे विसरू नका, एआयचं अल्गोरिदम अजूनही आपल्या पूर्वजांच्या निसर्गनिष्ठ सहजीवनावर आधारित आहे. बुद्धीच्या गाभाऱ्यात सहज पोहोचू शकलेलं नाही. आदिवासी इंटेलिजन्स म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखत जीवन जगणे, सामूहिक निर्णय प्रक्रिया व न्याय, निसर्गाशी संघर्ष नव्हे तर सहजीवनाचा पिढ्यानपिढ्या हस्तांतरित झालेला अनुभव आधारित ज्ञान होय. आणि म्हणून आजच्या या एआयच्या युगामध्ये आपलं पारंपरिक ज्ञान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पण आपल्या बुद्धिमत्तेचा वारसा टिकवण्यासाठी, आधुनिक तंत्राचे हात मिळवणे करण्यासाठी भविष्यामध्ये आपण शाश्वत जगाची निर्मिती करू शकतो. पण एआयचं तंत्रज्ञान जर ज्यावेळेस आपण वापरणार आहोत, तर आदिवासींच्या जीवनावरती, आदिवासींच्या मूल्यांवरती, आदिवासींच्या संस्कृतीवरती कशा प्रकारचा परिणाम होणार आहे हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे.